श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा आजचा दुसरा दिवस। आज आपण घेणार आहोत अध्याय 4, 5 आणि 6। अध्याय 4। श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती। नरपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी। चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते। चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने। व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामय पसाऱ्यांते फसले ऐसे आले किती एक। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपुरविती। दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू। जे का निदक कुटील तया शास्ते केवळ। नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी। हंसोनी म्हणती जणांसी ढोंगी यांच्या नादी लागला। हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी। साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे। ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात। समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वांचे। हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते। कोणी नवसांते करीती कोणी आणून या देती। कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती। क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी। स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लुटीती। मोडली जनांची गर्दी तो येविनी सेवेकरी। संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी। सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्यासे। जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना। दंडावया कुत्सित जना अवतरले येतीवर्य। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढहा। श्री स्वामी राजा अर्पणमस्तु। श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानत मच्छेदका भास्करा। पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू। अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूंकडे कोणासी पडता साकडे। धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। तेव्हा कित्येक नरपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती। आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी। एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला। दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर। बैसले असता समग्र बोले नरपवर तयांप्रती। कोणी जाऊने अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी। तरी आम्ही तयासी येनाम देऊ बहुत। कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन। कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर। तो बोलता झाला उत्तर रपा लागी पर्येसी। आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी। तरी मी आणीन तयांसी
निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर. तैसे सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळजणे त्यापरी तात्याशी सन्माने. गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींशी कैसे नेवो आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ती केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पाशी लागले आशा. तयाच्या अंतरी भरवंसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करवून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकतो भाविक भक्त. पंचमोध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्याशी चालावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसोनी. मल्हार राव बचिया म्हणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासे ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले फावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीशी. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेहनत घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावांचा मार्ग धरिला. अर्धमार्गे मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यांतून उतरले मागून अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न हो. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा आणि वार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलते. अरे बेडी आणूनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले.
क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्यास सोडवणे. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षटोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते छठो अध्याय समाप्त. शुभम भवतु.